थोडस खिचडी मांडू का खान का थोडीशी खिचडी बनवू का थोडीशी खिचडी हा हो व अय रोशनीचे बाबा मला काही भूक नाही आहे चंदे तर मी काही जेवत नाही तुझ्यासाठी बनव तुले काय वाटते काय नाही वाटत तर बनवणं खाय मध्ये काही नाही बरं वाटून नाही राहिलं बाप्पा खिचडी मांडू का म्हटलं तर मला बरं नाही लागत म्हणते अहो नसन खायची खिचडी तर सांगा पोळ्या टाकून देतो एवढं काय आहे त्याच्यात जेवत कोण नाही अहो चंदा खरंच सांगू राहिलो मला बरं नाही वाटून राहिलं म्हणून मी जेवत नाही म्हणतो मी खरंच जेवत नाही त्यापुरतं काही बी बनव मी म्हटलं तुम्ही जेवत असाल तर करतो बा म्हटलं काही नाही काही आता तुम्हीच जेवत नाही तर मग मी काही माझ्यासाठी बनवू हाय मग आमची पोळी आहे दीड पोळी आहे भाजी आहे होऊन जाते मले काही पाहिजे अशी भूक नाही मी काय म्हटलं एखादी गुई मुई आणून देऊ का पॅरासिटामॉल तुम्हाला इथून आपल्या मेडिकल मधून देऊ का आणून घेता एखादी गोळी घे ना बरं वाटत अहो दवाखान्यात गेलो होतो मी मग आणि डॉक्टरकड गावातल्या डॉक्टरकडे गेलो होतो दवाखान्यात तर त्यानं दिल्या गोळ्या गिड्या लिहून दिल्या पण आणल्या ना घेतल्या बी तरी आताच तर गोळ्या घेतल्या मी ना बरं वाटत बाई चंदाबाई त्या घरचं पीठ दे बरं गंजभर पीठ दे मले मायवालं दणं नेऊन ठेवलं आहे चक्कीवर तर दे पीठ दे बरं ये ना तर ने हाय माझ्या घरी कणिक गिनी काय 10 किलो आणली ना रे त्या दिवशी दळून रे मी काऊन रे दयानं गहू निवडले नाही का काय निवडा निस्ती इकडं तिकडं निस्ती हिंडत राहते आणि फिरत राहते याच्या त्याच्या घरी आणि काय निवडा घरात तिचं लक्षच नसन ना काही काऊन रे तू कोण आला गंज घेऊन तिले काही येऊ येत नाही का माझ्या घरी तिले काय झालं या आली माझ्या घरी अहो बाई कालपासून लाईन नव्हती गावात आता लाईन आली 3 वाजतापासून दळण लय आहे चक्कीवर माय दयाच आहे आता उद्या सकाळपर्यंत दळण देन म्हणे दळून नंबर लागायचाच आहे माया तर मग तोपर्यंत काही उपाशी राहायचं का भात काही खाणं होत नाही म्हणून म्हटलं घेऊन आलो मी दे बरं माझे गंज भरून दे बरं केलं तुला आणलं तर पण दयाले काय झालं म्हटलं या आले तू बोलली खरं ना बाई तिले त्या दिवशी तिनं भाजी आणून दिली तू यावल्या घरी तर तू बोलली खरं ना तिले लय तर बोलली म्हणे ते सांगत होती असं म्हणजे बहिणीच्या चुगल्या सांगून राहिली का नवऱ्या जोडा आता हे अशी शिकली काय हे दया आता दुसऱ्याचं पाहू माझ्या चुगल्या सांगून राहिली त्या जवळ आणि काय बोलली बाई अशी का तिच्या जवळ जाऊ बसते तर म्हणून म्हणलं तिले अजून एखादी जो माडन तू मला बायकोच्या अंगावर आणून टाकन ते नली म्हणून म्हणलं तिले तर एवढं वाईट वाटलं का यानं सोडून दिलं माझ्या घरी नाही हो बाई यानं कायले सोडून ते काव्याचा अभ्यास घेत बसली लसन मसन निवडतही बसली तिथंच अभ्यास घेता घेता मी म्हटलं मग मीच जातो म्हटलं दे म्हटलं आलो मग मीच आणि इकडं गंज दे एवढूशा गंजात होईन का रे दाबून देतो नाही तर गंज भरून चांगला थांब नवरे रे पाठवलं येणं गंज घेऊन स्वतः नाही आली हे वाली आणि माझ्या भावाजवळ चुगल्या लावल्या भाऊजी थोडस बाईने समजावून सांगत जा ना कशी बोलते बाई आता सोबत बोलते शीतल आता आमची कोणी ना कोणी लागते ना मग काय झालं दया बोलली तर बाई लय बोलली म्हणते दयाले बाहेरच बसून होतो मी माहित आहे मध्ये बोलली तर बोलत होती तर मी घरात आलो आणि बाईले पाठवून दिलं दया बाईले घरी मग मले म्हणून राहिला तुही बहीण होय ना ते मग 2 शब्द समजून सांगत जा ना ऐकन त्या मतानं मी तर सांगू थकून गेलो थोडस सांगायचं तिथे समजावून नाही सुनेसोबतही चांगली राहत आणि नाही पोरासोबतही चांगली राहत अशानं कसं जमणार आहे हिचं भाऊजी आता लग्न तुमच्यासोबत झालं तिचं माझ्या बहिणीचं आता तुमच्या हवाले करून दिलं तर तुम्ही समजावून सांगा ना मला कायले सांगता समजावून सांगा म्हणून मी समजावायला गेलो माझे मग तू तिकडूनही म्हणशील बरं मग माझ्या बहिणीने मारलं काय ना झोडलं काय ना असं केलं काय तसं केलं का दाजी असं म्हणशील मग तू नाही मारू गिरू नका मारा म्हटलं का तुम्हाला पण थोडस सांगायचं धाक ठेवायचा तुम्ही ना बिलकुल बाईले का बोलत नाही काही नाही चंदा बाईले म्हणून सोय असं आता ती पोरगी चांगली आहे शीतल त्याचं चालू आहे नवरा बायकोचं आता काय हे कडे राहिले पाहिजे बरं हे दया गेली भेटाली तिले त्या पोरीनं फोन केलता म्हणते तर गेली भेटाली तर दयाले किती बोलली म्हणते आता दया बोलली नाही चुपचाप आली म्हणते घरी म्हणून तिनं मला पाठवलं गंज घेऊन नाही तर ती येतच नव्हती मी म्हटलं ते म्हटलं तू नाही जात तर मी जातो म्हटलं म्हणून आलो आता बाईसोबत खोटं बोललो मी चंदाबाईसोबत समजलं मले तू आलं समजलं चंदाबाईले थोडं समजावून सांगा नाही तर पोरगही नाही विचारन आणि सूनही नाही विचारन बरं आता तुमचेवाले हातपाय चालते म्हणून स्वतःच करता तुम्ही ज्या वेळेस जास्तच म्हातारे झाले तर तेच करण ना तुमचं वालं मग
थोडस व्यवस्थित राहायचं म्हणा तिले बाईले सांगा थोडस सांगू थकलो राजा मी काय करू रे हा ते पोट्टही बोलायला पाहत नाही काऊन काही याकडच बोलते ना त्याच्यासोबत बरं सुनेसोबत बोलते तर बोलते पोरासोबत याकड बोलते काल रात्री आल कधी भेटाले पण हे बोललीच नाही ना आणि मग वरून लाडते मग ते म्हणते माय पोरग दूर झालं आणि असं झालं आणि तसं झालं करते आणि त्या शीतलनं काहीतरी दिलंच म्हणते जादू टोंडाच केला म्हणते नाही भाऊजी जादू टोना की कुठं असते जी जादू टोनानं काही बोलते बाई द्या बरं आवाज तुमची बहीण तिकडं बोंबलं मग दया द्या तिला स्वयंपाक करायचा आहे आवाज द्या बाईले चंदा आवाज नवा त्याला जायचं आहे ना देव्याले दे ना आणून पटकन काही बोलला गिल्ला होता का हो मग अनिल काही बोलला गिल्ला राणीले रात्री आला नाही जवाई काल तर बोलला गिल्ला होता का काय बोलले म्हणजे बोलले नाही तर काय बाप्पा किती माईवाली काढून ठेवली मी तर बोलणे खाऊ खाऊ अशी हे झाली का नाही का काही विचारू नको मग तेव्हा राहुल बोलला राहुल म्हणे काऊन म्हणे बाबा एवढे बडबड करून राहिले आणि बोलून राहिले म्हणे तिले जाते ना म्हणे तिच्या घरी असं म्हणे राहुल तेव्हा मग चुपचाप बसले ते तुझेवाले अनिल पोट्ट इकडं आलं स्वयंपाक रूम मध्ये जेवाले मी जेवाले बसली ते आलं बाबालेच म्हणून काही फायदा आहे का म्हणे इले करीने हाय म्हणे इचेवाले म्हणे राणीचे म्हणे आणि बाबा बोलते तर मग काय चुकीचं बोलते काय म्हणे येऊन पडली म्हणे इथं म्हणे आपल्या घरी म्हणे तिकडं करीने करून ठेवले म्हणे इले तर म्हणे इथंही नाही उभं करायला पाहिजे म्हणे आपल्या घरी राणीले तोंड दाखवायला जागा ठेवून का म्हणे आपल्याला म्हणे हे म्हणे आता डबल दिसली नाही पाहिजे म्हणे मले आई तू म्हणे तिले सांगून दे म्हणे राणीले म्हणे असा म्हणे बाई पोरगण बाप एकच झाले दोघही जण पोरगण बाप एक नाही झाले अंता हे पोट्टी चुकीची आहे तुई म्हणून त्याचं बरोबर आहे त्याचं काही चुकीचं नाही आहे तू आल्या पोराचं नवऱ्याचं काही चुकीचं नाही आहे हे पोट्टीच तशी आहे तुई वाली काय करता मग आता ते तर हाय माय ते तर पोट्टी आहे तिनं तर आता सारं करीनेच करून ठेवले करीने करून ठेवाले पण जाईपर्यंत तर चुपचाप राव का नाही दोघा बापले का नाही आहे ना तिले जाऊ द्या मी लागेच जाताना सांगतो ना तिले जवायची वाट पाहून राहिली आता 12 वाजले म्हणे हे करून येतो म्हणे मी काय माहित कधी येते न कधी नाही तर तयारी गियारी झाली का राणीची तयारी गियारी झाली आहे तिची कपडे गिपडे भरले तरी ती ना मग झाली तिची तयारी जवळचा पत्ता नाही ना अजून आजही काय करते ना काय नाही तर बाप्पा पाहतो ना आता वाट पाहतो काय म्हणते काय नाही तर मला फोन नाही करूशा वाटत बाई मी तुले सांगतो ना निर्मला एवढी बेसरमपणा कधीच घेतली नाही व या पोट्टीच्या ना मले ना सारं सहन करा लागते बाई गरिबीतले दिवस काढले बाई पण इज्जतदारीनं जगली मी एकाच माणसाच्या हाताखाली दिवस काढले मी ना यावाला एवढ्या एवढा खतरनाक माणूस असून राणीचा बाप तरी हुची चुनाईने इज्जतीनं जगली ह्या पोट्टीनं मले सारी बेसरमपणा आणली वय या राणीनं बिचारे आहे तो बाप्पा आला जवाई तर ठीक 2-2:30 वाजेपर्यंत वाट पाहू आला जवाई तर ठीक नाही तर मग नेऊन देऊ आपण चालतो बरं बाई व निर्मला बाई 3 वाजता इथून निघू तिले घेऊन आणि 5-6 वाजेपर्यंत तिथं पोहोचतोस आपण आणि लागेच राहू नये खाऊ नये मला तर राहूशाही नाही लागत लाजीनं तिच्या घरी ये पोट्टी सुधी नाही तर थांब वाट पाय 2:30-3 वाजेपर्यंत नाही जमलं असं 4:30च्या गाडीनं नेऊन देऊ आणि तसंच वापस येऊ आला हो त्या जवाई आला हो अंता आला राणीला घ्यायला आला त्या जवाई हो ना निर्मला बाई बरं झालं बाई जीवात जीव आला आता पोट्टीला घेऊन जाते आता तो माणूस तरी रात्री झोपू तरी देन बाई नाही तर झोपू दे नाही बाई बरं झालं बाई हे जवाई आले तर त्या पोट्टीला पाठवून देतो या ना जवाई अंदर या आले का एवढा उशीर काऊन केला सुट्टीचा प्रॉब्लेम होता ना त्याच्यामुळे उशीर झाला झाली का राणीची तयारी झाली हो झाली तिची तयारी गियारी झालेली आहे कपडे गिपडे भरून राहिली चला ना अंदर चला नाश्ता पाणी कर जा नाही मामीजी नाश्ता गिस्ता करायला वेळ नाही थोडस बसतो 5-10 मिनिटं मी जास्त काही बसतही नाही नाश्ता गिस्ता काही करू नका चाय मांडा फक्त थोडसा बरं चला ना मग अंदर चला ना हो निर्मला बाई थोडसा चाय घे पेजो चाल ना मी काय लिहू बाई आला ना त्या जवाई मला चाय घे नाही प्यायचा जातो मी घरी आम्ही चाल ना थोडशी अंदर तर चाल थोडंसं जवायले समजावून सांगजो माया पोरीले समजावून सांगजो तू जास्तच हे करते माया जवाई काकू तुले चांगलं मानते का नाही म्हणून म्हटलं चाल थोडशी अंदर 2 शब्द सांगजो जवायले बी समजावून चालच म्हणून राहिली तू तर चाल
काकू तब्येत गिब्येत कशी आहे तुमची वाली बरी आहे काय? हो माई तब्येत गी बरी आहे. तुमच्या आईची गी तब्येत कशी आहे तर बरी आहे का? ये ना अंदर या इकडे बसू अंदर या. मी काय म्हणलं आई नाही का ते आपली पूजानं हे नाही का आपली श्वेता तर तिनं सांगितली मला एक गोष्ट म्हणे आपल्या सिटीत नाही का वडापावाची गाडी लावा म्हणे चांगलं चालते म्हणे तर लावू का? आ तुम्ही सांभाळून का घर पहिले भाजीपाला लावला बाई तू ना बाबीटा आठ नशिबाने साड नाही राहिली वाटुले व आता वडापाव लावून राहिली का मा आणि कुठे सिटीत आणि बरं लाव ना बाई लाव ना तुले साथ देतो ना बाई व तू एवढं करतं माय पोराच्या संसारासाठी आणि तुले साथ नाही देऊ का मी बाई व सांभाळतो ना त्याच्यात काय सांभाळतो असं काही नाही तू बिंदात जाय तुला जे करायचं ते कर ना आता नशीबच नाही बाई तुझे बरोबर तर काहीतरी करू मी व बापा ते पटतं तसं एवढे दिवस झाले पैसे नाही आणून दिले त्या नाही बी माय पगारही व्हायचा आहे बाई आणि त्या बहिणीला ते कामाचे पैसे मागा लागत होते व बबिता तेवढ्या याच्यात आपलं काही नाही काही आणणं तरी झाले असते 400-500 रुपयात. आई मला तिने मनुष्य नाही वाटत बाईले सारखं तिचेच मायावर किती पैसे आहे जी आणि 2 दिवस मी कामाला गेली तिच्यावाल्या आता कसं मागू मी पैसे आता सख्खी बहीण होय म्हणून काय झालं आता आपलं नेहमीच आहे मायवालं घरानं हाय का नाही मग यायले का नाही विचारायला पाहिजे नाही का आपल्या पिंकीच्या बापाले पगाराचं हाय का नाही एवढे दिवस झाल्यावर 1 रुपया दिला नाही खाले प्याले सर्वच लागते घरात काय नाही लागत पोरगी आहे आता दिवसांदिवस मोठी होऊन राहिली तिचं पेन्सिल पुस्तकं हे ते पैसे लागत नाही का वा लागत नाही तर काय बाई आता मी पाहून राहिली ना तू कशी येले होऊन राहिली तर बापा पाहून राहिलो ना मला माहित आहे ना माहिती आले म्हणून तर म्हटलं जाय मग जाय तुला वाटते ना तुला काय करायचं ते कर मी सांभाळतो घर तू काही टेन्शन नको घेऊ करतो मी लगेच बंदे घरचे कामं करतो एवढं नको विचार करू नाही आई तसं नाही तुम्ही नाही का फक्त साथ द्या कामं गिमाचं काय एवढं आहे जी दोघे मिळू करत जाऊ आणि तशी काय मी सकाळी थोडी जाणार आहे तिथंसा आपल्या इथंसा सिटीत जात जाऊ 10 वाजतापासून 9-10 वाजतापासून लावत जाऊ थोडंसं सकाळी उठा लागन बा आणि मेहनत करा लागन पाहतो म्हटलं लावून जमलं तर जमलं आणि तसंही सिटीत चालते चांगलं चालते गिलते पण सिटीत भाजीपाला चालते बापा तिथं आहे का नाही बबिता भाजीपाल्याचीच लाव ना हे वडापाव एकट्या बाईनं नाही होत ना बाई वाटेवा आई भाजीपाल्याचं तिथं कसं चालन जी इथं गावात आपलं याटोनं माल आणता ये सर्व ये तिथं हातगाडा कुठं झकलत बसीन इथं घरी आपल्या घराजवळ लावू तिथं कुठं फिरवीन मी आणि कुठं गाडी लावीन काय लावीन आपल्याला काही माहीत नाही तिथचं वडापावचं बरं आहे आणि मी एकटी नाही आहे ना आपली दया आहे दयाला विचारतो मी तसं ते तिच्या नवऱ्याला विचारतो म्हणे तिचं जमलं का म्हटलं करू चालू कर ना बापा तुला जे वाटते ते कर हो बाई व जे कर आपल्या संसारासाठी करावंच लागते मा आता काय करतो बाई व मायनाशी बाटे असं पोट्ट निघालं ना बदमाश आता काय करतो बापा कर तुला जे वाटते ते कर मा मी काय म्हटलं आता मग आपल्या मोठ्या भाऊजीचं पोरगं येते का नाही तुमचं मोठं नातू अर्धी पेन्शन घ्यासाठी ते यावेळेस देऊ नका म्हटलं अर्धी पेन्शन त्याले मला द्यायचा म्हटलं पूर्णच्या पूर्ण काही 400-500 रुपये तुमच्याजवळ ठेव जा आणि थोडीशी दे जा म्हटलं मला पूर्ण पेन्शन म्हणजे कसं नवीन काम आहे ना मी लागेच तुम्हाला वापस देईन मी तुम्हाला द्यान का मग मला पूर्ण पेन्शन पाहिजे का तुला बरं ठीक आहे त्या पट्ट्याला सांगा लागन मला औषधी पाण्याले पैसे लागले वा जास्त म्हणून काही मी यावेळेस देत नाही असे सांगा लागन त्या पट्ट्याले आणि त्याला फोनवरच बोला लागन मग मला त्याच्यासोबत घेऊन घेतो बाई तू घेऊन घेतो मग पेन्शन घेऊन घेतो काय करायचं ना तुला कर बाई कर मग बरं ठीक आहे पाहिजे थोडंसं घरी मी बाईच्या घरी जाऊन येतो बाईनं मला बोलावलं फोन करून ये म्हणे थोडीशी घरी तर जाऊन पाहतो बा म्हटलं कायच्यासाठी बोलावलं कायच्यासाठी नाही तर जा ना जा लवकर येतो बाई घरी लवकर येतो ते पट्टी येते ना मग ते विचारते मामी कुठे गेली नाही कुठे गेली मलाच परेशान करते हो बाई वाटे लवकर येतो घरी मैनू इश्क का लग गया रोग मेरे बचने की नहीं उम्मीद मुझसे कहने लगे हैं लोग मेरे बचने की नहीं उम्मीद इश्क ने जला दिया इश्क ने मिटा दिया इश्क ने तुझको मुझको क्या दुनिया को भुला दिया
जब से इश्क हुआ है तब से दुनिया लगे नहीं. ताई न ताईचं गाणं बाई. नाही पण आवाज मस्त आहे. काही असो. ताई काय करून राहिले जी तुम्ही? आम्हा संध्या होय का ये ना बस ना. आणि हे काय आणलं हातात? साडी नेसून राहिली. नवीन घेतली काय व साडी तू ना संध्या? गाणं म्हटलं मस्त गाणं म्हणून राहिले होते बाई एकट्याच. काय करू बाई तू जात कामावर, बुडी जाते आपली वावरात. आणि मग मी एकटीच राहतो तर कसंही तरी गाणे म्हणून म्हणून स्वतःच्या मनाला हे करतो बाई. हे कपडे वय पोट्ट्याचे काढले जुनीवाले. थोडेसे म्हटलं त्याले शिवसाव करतो, घालाले होते त्याले पडूनच आहेत त्याच्यासाठी हे काडकूड केले. जुनी नवीन वाले सोय हे पण आता हे त्याने लहान होते ना तर घरी घालायला काढतो बा म्हटलं. आजी मी म्हणले हे साडी तुमच्यासाठी आणली, माझ्यासाठी नाही होय, तुमच्यासाठी आणली. काय बाई माझ्यासाठी कशी काय आणली होती ना साडी अचानक? पाहू दे. पहा ना पहा. आवडली का तुम्हाला? पहा बरं. साडी तर मस्त वाटून राहिली होय. हा श्वेता कधी घेतली होती ना, केवढ्याची घेतली? माझ्यासाठी कशी काय घेतली बाई साडी मध्ये तेच समजलं नाही. आजी घेतली नाही होय. आमच्या मॉलचा नाही का 5वा वाढदिवस होता काल. 5 वर्ष पूर्ण झाले तर सगळ्या स्टाफ लोकायले कानी मायवाल्या मॅडमनं नाही का लेडीज लोकायले शाळा तर जेंट्स लोकायले ड्रेस असं दिलेलं आहे. तर ह्या कलरच्या माझ्याजवळ 2 साड्या आहे. तर म्हणून म्हटलं तुमच्याजवळ नाही आहे वाटते ना का हाय अशा कलरची? नाही हाय तर नाही बाई माझ्याजवळ अशा कलरची. तुझ्या मॅडमनं दिली का? अहो मस्त आहे बाई येतं. म्हणून तर म्हटलं साडी गिडी चांगली आहे म्हणून दिली मी तुम्हाला. नाही तर आपली भांडीवाली काकू नाही का तिने दिली असती मी ना. पण कलर गिलरही चांगला आहे आणि क्वालिटी एकदम चांगली आहे. एवढी काही हे नाही आहे हाय का नाही? तर म्हणून म्हटलं तुम्ही घालत असाल तर घाला बा म्हटलं. 2 आहे अशा कलरच्या माझ्याजवळ साड्या. तुमच्याजवळ दिसली नाही तर म्हणून तुम्ही घालत असाल तर पहा बा म्हटलं. मी घालीन ना मी श्वेता, चांगली साडी आहे नाही काठ पदर किती मस्त आहे याचा. घालीन ना मी. राहू दे भांडेवालीला काय दे देत एवढी चांगली साडी. राहू द्या मग. तुम्ही ठेवली ना हे साडी तर मग तिले नाही देत. मी म्हटलं तुम्हाला आवडते नाही आवडत बा म्हणून तिले देत होती. पण तुम्हाला आवडली तर आता राहू द्या मग. राहू द्या. तसंही दिवाळीला एखादी साडी घ्यास लागेल ना तिले भांडेवालीले. आम्ही चांगली आहे चांगली आहे. घालीन मी घालीन घालीन. मस्त आहे कलरही मस्त आहे आणि याचा पोतही मस्त आहे साडीचा. घालीन मी. तरी तर म्हणलं बाई हिनं कशी काय साडी आणली माझ्यासाठी आणि ते बी पैसे खर्च करून. काही तेव्हार नाही काही नाही काही नाही म्हणलं. इले भेटली होय साडी ते मला दिली हिनं. पण जाऊ दे तेवढंही द्याले मोठं मन पाहिजे बाई. कोणी कोणी तर तेवढं बी मोठं मन नाही दाखवत. साडी काही एवढी बेकार नाही चांगली साडी आहे. द्याले मन लागते ना बाई. मग इले भेटली असेल ना पूजाला दिली असेल मग साडी नाही? पूजाला भेटली असेल ना? हो सर्व्यालेच दिल्या. सर्व्या पूर्ण स्टाफ लोकायले सर्व्यालेच दिल्या. त्याईले दिली ना. मस्त आहे मग तर तुम्हाला साड्या गिड्या भेटते आणि आम्ही घरी बाई एवढं काम करतो तर आम्हाला तर नवरा बस. घेतो घेतो. राहू दे राहू दे. हाय हाय साड्या असं करते बाई. आमच्या कामाचा कोणता मोबदला भेटतच नाही आम्हाला. ताई मला ना तुमचा आज स्वभाव लय आवडते. जे बोला ना तुम्ही साध्या याच्यात बोलता पण नाही का सगळं खरंच बोलता. पण मजाकीच बोलता पण बरोबरच बोलता. खरंच तुम्ही लयच मस्त आहे. पण ताई छाया ताई मला ना लय चांगली जाऊ भेटली बाई. बाई श्वेता हरभऱ्याच्या झाडावर चढवतं काय हो मले? पडीन ना बिचारे खाली लवकर. फांदी नाही राहत बरं हरभऱ्याच्या झाडाले. पडीन मी लवकर खाली. खाली आता तुमची मजाक लय. मी हसू पोट दुखते. चला स्वयंपाक करत नाही का? चला ना करून घेऊ ना. अजून आई अंत बोंबलं ना दोघ्या हाये आणि मग स्वयंपाकच नाही झाला आणि काय करता सांगत आपल्या श्यामजी जवळ ना दादा जवळ. बाई ते बरोबर आहे. ते आटम आपल्या घरचं वेगळंच आहे बाई. चल करू लागू स्वयंपाकाले. ते ड्युटी तर करावंच लागत. कोणत्या ड्युट्या करो या नाही करो. नाही तर काय भाजीपाला आणलेला आहे मी निवड नावड करतो ना फ्रीज मध्ये ठेवून देतो. त्यावरी तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा मग आपण करू स्वयंपाक. बरं चाल बाई स्वयंपाक करून घेऊ.